उन्हाळा चालू झालाय आणि हा उन्हाळा म्हणजे ना एक फक्त सुट्टी नसून ना तो एक मेमरी साठवण्याचा आणि कलेक्ट करण्याचा एक सीझन आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण बऱ्याच वेळा ना मुलांना तर सुट्टी असतेच, पण त्याचबरोबर ना आपलं पण वेकेशन असतं. काहींची लग्न असतात, काहींचे अजून काही समारंभ असतात. त्याचबरोबर आपल्याला थोडासा वेळ काढून आपल्या घरी जाता येतं, म्हणजे आपल्याला माहेरी जाता येतं, गावी जाता येतात. अशा खूप साऱ्या गोष्टी या समरमध्ये आपल्याला करता येतात. तर अशा समर स्पेशलच्या दोन म्हणजे किड स्पेशल किंवा तुम्ही इव्हनिंग स्नॅक स्पेशल रेसिपी म्हणू शकता आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार. तर चला सर्वात आधी पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर याच्यासाठी मी ना नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि मी प्रमाण बघा कपाच्या याने घेते. म्हणजे कप जर असतील तुम्ही ठरवून घेतलेले, म्हणजे तुम्हाला कुठल्या साईजने घ्यायचं ते एखादं कपाचं प्रमाण किंवा एखादं पेल्याचं प्रमाण तुम्ही ठरवून घ्या आणि त्या याने घ्या. इथे मी ना अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे बघा. आणि हे नॉर्मल जे आपण भाकरीला वगैरे वापरतो ना तेच नाचणीचं पीठ, असं काही वेगळं जाडसर वगैरे नाही आहे. तर हे एक लाडू आहेत आणि थोडेसे हेल्दी लाडू आहेत. दरवेळेस मी तुम्हाला जे लाडू दाखवते त्याच्यापेक्षा ही वेगळी रेसिपी आहे आणि खरंच खायला तर अगदी टेस्टी लागते. हे चणे आहेत जे मी पाव कप घेतलेत, म्हणजे पाव कपच आहेत, म्हणजे एक पेल्याचा जो मोठा असतो त्याचा अर्धा पेला मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. पाव कप मी शेंगदाणे आणि पाव कप चणे घेतलेले आहेत. दोन्ही कच्चे आहेत, ते नंतर आपण भाजून घेणार आहोत. आता याच्यामध्ये पाव कपपेक्षा थोडंसं कमी त्यामध्ये आपण थोडेसे तीळ घेणार आहोत, म्हणजे सफेद तीळ. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वापरा, नाही वापरलं तरी चालेल. तीळ याच्यासाठी मी घेते ना की तीळ चांगले पण असतात आणि काय असतं ना त्याच्यामध्ये थोडासा एक तेलकटपणा असतो जो ना आपले लाडू बांधण्यासाठी खूप जास्त मदतीचा ठरतो. थोडेसे बदाम, ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला जे आवडत असेल, अक्रोड घ्या, काजू घ्या, बदाम घ्या, पिस्ता घ्या. तर मी बदाम घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर ना बिया घेतलेल्या, त्या पण तुम्हाला ज्या आवडत असतील, म्हणजे सनफ्लॉवर सीड्स घ्या, मस्क मेलन घ्या, वॉटरमेलन सीड्स घ्या, तुम्हाला ज्या आवडत असतील त्या तुम्ही घ्या. तर मी इथे त्या पण घेतलेल्या आहेत. थोड्याशा 4-5 वेलची घेतल्यात, त्या सुगंधाला खूप, म्हणजे सुगंध त्याचा खूप छान येतो आणि लाडूमध्ये वगैरे खाताना खूप छान लागतात. आणि इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, पाव कप खोबरं घेतलेलं आहे बघा. थोडं प्रमाण अंदाजाने किंवा तुमच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जे कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करा. आता हे सगळं साहित्य आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे आणि सर्वात आधी आपण नाचणीचं पीठ भाजणार आहोत. नाचणीचं पीठ भाजताना डायरेक्ट तुपामध्ये ते भाजायचं नाही. सर्वात आधी पूर्णपणे ते थोडंसं ब्राऊन झालं, त्याला एक खमंग वास सुटला की मग आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. आणि 1 चमचापेक्षा जास्त तूप टाकू नका याच्यामध्ये, कारण बाकी आपण ना बऱ्याच वेळा म्हणजे खोबऱ्यामध्ये तेलकटपणा असतो, बदाममध्ये थोडासा तेलकटपणा असतो, ज्या आपण बिया वापरतो त्याच्यामध्ये पण त्या ग्राइंड केल्यानंतर तेलकटपणा बऱ्यापैकी होतो. त्याच्यामुळे खूप जास्त याच्यामध्ये तेल मी वापरणार नाही आहे. तर सर्वात आधी मी नाचणीचं पीठ भाजून घेतलं आहे. आता एक एक करून ज्याच्यामध्ये आपले तीळ येणार आहेत, तीळ भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाल्यानंतर आपण चणे, आणि चणे आपण भाजताना सालासकटच भाजणार आहोत, ते सोलून वगैरे घेणार नाही आहोत. तर चणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर जेव्हा आपण शेंगदाणे भाजणार तर शेंगदाण्याची पण साल काढायची नाही आहेत. चांगले लाल रंगावर खरपूस तुम्ही भाजून घ्या. जर तुमच्याकडे भाजलेल्या दाण्याचा कूट वगैरे असेल तो पण तुम्ही वापरला तरी चालेल. या रेसिपीला खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त विचार पण करायला लागत नाही. थोडंसं खोबरं जे होतं ते पण सुकं खोबरं, तुमच्याकडे डेसिकेटेड नसेल तर तुम्ही सुकं खोबरं भाजून घ्या. हे सगळं एका भांड्यामध्ये मी ओतून ठेवणार आहे. फक्त तूप आणि ज्या आपल्या बिया आहेत त्या भाजताना मी थोडासा तुपाचा वापर करणार आहे, म्हणजे एक अर्धा चमचा थोडंसं तूप टाकणार आहे. कारण बदाम आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण वेलची पण टाकणार आहोत, तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो तुपामध्ये. आणि थोडासा बदाम भाजताना थोडंसं छान वाटतात तुपामध्ये भाजलेले असतील तर, म्हणून थोडंसं मी अंदाजाने तूप टाकलेलं आहे. आणि हे चांगलं परतून घ्यायचे. आणि हे आता सगळं मिश्रण आहे ते आपण थंड करायला ठेवणार आहोत. पूर्णपणे थंड करून घ्यायचं. पीठ वेगळं थंड करा आणि हे सगळं वेगळं थंड करा. आणि आता हे थंड झाल्यानंतर पहिलं आपण ही जे ड्रायफ्रूट्स, जे सुकं खोबरं वगैरे हे सगळं घेतलेलं आहे ना, हे सर्वात आधी मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची. बारीक पूड करताना खूप जास्त अशी त्याची पावडर नाही करायची, नाहीतर मग ते खूप जास्त मिक्सरला सगळं चिकटलं जातं, कारण ते सगळं तेलकट होतं आणि मग ते मिक्सरच्या भांड्याला चिटकलं जातं. तर त्याच्यामुळे थोडीशी रफ, म्हणजे थोडीशी जाडसर ठेवा. आणि जेव्हा ती रवाळ असेल ना तेव्हाच ती लाडूमध्ये खाताना चांगली लागेल, नाहीतर ना मग रवा खूप जास्त तोंडामध्ये चिटकतो, म्हणजे सगळं पीठ पीठ लागतं खाताना. तर थोडंसं बघा मी जाडसर ठेवलं आहे. आता याच्यासाठी पाक तयार करायचं आहे.
तर जेवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आपण अर्धा, तेवढाच अर्धा वाटी मी गूळ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मी गुळाची पावडर घेतली आहे, गूळ नाही घेतलं आहे. तर गुळाची पावडर मी अर्धा पेला घेतली. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं गूळ वितळेपर्यंत. ते फक्त आपल्याला एक उकळ काढायची आणि पाक पूर्णपणे तयार करून नाही घ्यायचा आपल्याला. विदाऊट पाक म्हणजे असलेलं गूळ आपल्याला, म्हणजे हे गुळाची जी ही चाळणी आपण जी केलेली आहे ती ओतायची याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं. आणि हे गरम गरम हाताने डायरेक्ट करायला जाऊ नका, गूळ पटकन चिकटतो हाताला. तर थोडंसं पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते व्यवस्थित हाताने थोडं थोडं मळून मग आपण याचे लाडू करून घ्यायचे. आणि हे लाडू आरामात बांधले जातात. असं याच्यामध्ये वेगळं तेल वगैरे घालायची गरज नाही. तुमचं प्रमाण थोडं इकडे तिकडे काही झालं असेल तर थोडंसं तुपाची गरज वाटते, तर तुम्ही हाताला थोडंसं तूप लावा आणि मग ते मळून घेऊन मग थोडे लाडू तयार करा. तर आता हे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता, एका आपण जे प्रमाण घेतलेलं त्याच्याने 10 ते 11 लाडू तयार झालेले तुम्हाला इथे दिसतात. एक लाडू ऑलरेडी मी खाल्ला आहे, कसा झाला आहे ते बघण्यासाठी. तर आपले हे लाडू तयार झालेले आहेत. मस्त रेसिपी आहे. याच्यामध्ये तुम्ही नाचण्याच्या पिठाव्यतिरिक्त कुठलंही पीठ वापरू शकता आणि छान असे लाडू तयार करू शकता. दुसरी जी रेसिपी आहे ती मी इन्स्टावर बघितलेली, 2-3 वेळा मी त्याच्यात ट्राय केली, अगदी एक्सलेंट झालेली. तर म्हटलं नाही, ती पण तुमच्याबरोबर शेअर करावी. ती पण अशी उन्हाळ्याच्या खाऊसाठी वगैरे, जर म्हणजे डब्बा आपल्याला भरून ठेवायचा असेल आणि काही ना काहीतरी वेगळं पाहिजे असेल ना, तर ही लाडू आणि त्याचबरोबर ती रेसिपी नक्की ट्राय करा. त्याचं थोडंफार प्रिपरेशन होतं, ज्याच्यामध्ये बीट बॉईल करून त्याची पेस्ट करायला लागणार होती. तर ती मी ऑलरेडी करून ठेवलेली, कारण ती थंड व्हायला जास्त वेळ लागतो. म्हणून मी सर्वात आधी तेच काम करून घेतलं आणि म्हटलं नंतर आपण हे लाडू करू. आणि आता ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. आता आपण सेकंड रेसिपी बघू. यासाठी आपल्याला लागणार आहेत पंपकिन सीड्स, जे आम्ही पाव वाटी घेतलेले आहेत, म्हणजे पाव पेला मेजर कपने घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये पाव कपचा पाव असं मी थोडेसे चिया सीड्स घेतलेले आहेत. थोडंसं हेल्दी आपल्याला काहीतरी बनवायचं आहे. तर ही रेसिपी जसं मी तुम्हाला म्हटलेलं, मी इन्स्टावर बघितलेली आणि मी 2-3 वेळा ट्राय करून बघितलं की कुठलं प्रमाण याच्यामध्ये जास्त असायला पाहिजे किंवा कुठलं कमी असलं पाहिजे. असं ट्राय करून मग ही माझी परफेक्ट रेसिपी बनलेली आहे आणि ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार. तर हे मिक्सरला वाटून घेतलं आहे. थोडंसं किंचितसं असं रवाळ ठेवायचं, खूप जास्त अगदी बारीक करायचं नाही, नाहीतर मग खूप अगदीच बारीक होऊन जातं. तर ही पावडर जी आपण केलेली ती बघितलं तुम्ही क्वांटिटी केवढी आहे, एवढी क्वांटिटी ही झाली. म्हणजे जवळपास ही पावपेक्षा थोडंसं जास्त असेल आणि अर्ध्या पेल्यापेक्षा थोडीशी कमी असेल. आता याच्यामध्ये मी 1 मोठा कप ज्वारीचं पीठ घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये मिक्स पिठं पण घेऊ शकता, तुम्हाला जे वाटेल ते. पण बाजरी नाचणीचं ना बाइंडिंग तेवढं असं नसतं आणि जेव्हा आपण हे मळू तर थोडंसं ते फसफसल्यासारखं होईल. त्याच्यामुळे आपण ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे पण म्हणजे वापरू शकता, गव्हाचं पण वापरू शकता, पण गव्हाने पण खूप जास्त चिकट होईल. हे सगळं मी करून बघितलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणून मी फक्त आता तुम्हाला इथे ज्वारीचं पीठ घेतानाच दाखवलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये फ्लेवरसाठी मी फक्त काळी मिरी वापरणार आहे. तिखटासाठी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही चाट मसाला वापरा किंवा जी तुमच्याकडे कसुरी मेथी वगैरे असेल तसं पण सगळं तुम्ही वेगवेगळं काही जे तुम्हाला आवडत असेल, पुदिना वगैरे असेल, असं काही वापरायचं असेल ते पण तुम्ही वापरू शकता. हे ड्राय सगळं आपण पहिलं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मी अर्ध्या उकडलेल्या बीटची प्युरी करून घेतलेली, म्हणजे पेस्ट करून घेतलेली. त्याच्यामध्येच थोडं पाणी टाकून तुम्हाला हे पिठाचा एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. अगदी पातळ करायचं नाही, कारण बीट जसं म्हणजे काय बोलतात, पूर्ण पीठ जसं मळून होतं ना त्याच्यानंतर थोडं ते चिकट होत जातं बीट. तर त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला घट्ट मळता येईल ना तेवढं घट्ट मळा. आणि खूप जास्त याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही मळताना देखील. आणि नंतर ना आपण हे थोडंसं घट्टसर असतानाच आपण याच्यानं चपातीची पूर्ण लाटी लाटून घ्यायची. पूर्ण जेवढी लांब तुम्हाला जेवढी पातळ शक्य होईल ना तेवढी तुम्ही पातळ लाटा. इथे बघा मी चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आणि तो व्यवस्थित लाटून घेतला. आता आपल्याला याचे चिप्ससारखे करायचे आहेत, म्हणजे संध्याकाळच्या चहाबरोबर खातानासाठी. याच्यावर कापायच्या आधी मी थोडेसे तीळ लावलेत, आतून मी नाही टाकलेले मळताना, म्हटलं वरती असे छान दिसतील. आणि नंतर मग तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे हे तुम्ही कापून घ्या. थोडं कापताना लक्ष द्यावं लागतं, कारण मध्ये तीळ असतात ना, तर कापायला थोडासा सुरीने प्रॉब्लेम होतो, म्हणजे अटकलं जातं पिठामध्ये. तर तुम्हाला ज्या शेपचे पाहिजे असतील, उभे, आडवे, लांब, असे सगळे कापा. मी वेगवेगळ्या प्रकारचे करणार आहेत, म्हणजे उभे, आडवे, असे शंकरपाळीसारखे जसे होतील तसे मी करणार, कारण या पिठाच्या भरपूर होतात, या अगदी कमी अशा होत नाहीत. तर अशा बघा एकदम पातळ मी लाटलेल्या, म्हणजे जेवढ्या मला पातळ आल्यात ना करता तेवढ्या मी पातळ केल्यात. आणि ना या मी बेक करणार आहे. तर बेक करताना तुम्ही डायरेक्ट या बेक करायच्या 180वर तुम्ही 10 ते 12 मिनटासाठी या बेक करायला ठेवायच्यात.
यूज करते हा अगारो मार्वल 25 लिटरचा ओव्हन टोस्टर गीलर OTG. याची पॉवर कॅपॅसिटी 1600 वोल्टची आहे. ओव्हनच्या एका बाजूला असे 3 नॉब दिलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं आहे टेम्परेचर कंट्रोल आणि 100 ते 250 सेंटीग्रेड पर्यंत तुम्ही तुमच्या पदार्थासाठी योग्य ते तापमान इथे चूज करू शकतात. सेकंड आहे हे टेम्परेचर कंट्रोल नॉब आणि याने तुम्ही पदार्थ जर तुम्हाला फक्त वरून बेक करायचं असेल किंवा फक्त खालून बेक करायचं असेल किंवा दोन्ही साईडने बेक करायचं असेल त्यासाठी हे नॉब उपयोगाचं आहे. तिसरा नॉब आहे हा टायमर कंट्रोल करण्यासाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही 60 मिनिटापर्यंतचा टायमर सेट करू शकता. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑटो शट ऑफ फीचर, ज्याच्यामुळे तुमचं कुकिंग अगदी सुरक्षित राहतं. 10 ते 12 मिनिटांना आपले हे कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल की 5 मिनिट म्हणजे कळत नसेल तर पहिले 5 मिनिटं ठेवा, नंतर 5 मिनिटं ठेवा, परत 5 मिनिटं टायमर लावा, असं 15 मिनिटात तर हे नक्की तयार होतील. आणि मी थोडेसे आता जी नंतरची जी बॅच केली ना ते लांब लांब केले, तर ते संध्याकाळच्या चहाबरोबर खाताना खूप जास्त छान वाटतात. आणि चहाबरोबरच काय तुम्ही मधल्या वेळेस कधीही खाऊ शकता किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन जायचं असेल, टिफिनमध्ये असेल किंवा कुठेही छोटंसं गेट टुगेदरसाठी किंवा ट्रॅव्हल मध्ये जर तुम्हाला हे तुमच्याबरोबर डब्यातनं घेऊन जायचे असतील ना तर परफेक्ट असा हा स्नॅक्स आहे जो मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला 2 छान रेसिपी सुचवलेल्या आहेत, ज्या समर स्पेशल पण आहेत, हेल्दी पण आहेत आणि तुम्ही कधीही त्या करून खाऊ शकता. अगदी कमी वेळात होतात. मोजून तुम्ही म्हणाला एक 10 ते 12 मिनिटात या सगळ्या रेसिपी तयार होतात. म्हणजे जर तुम्ही वेळ काढला, सगळं प्रिपरेशन जर करून ठेवलं असाल ना तर जास्तीत जास्त 20 म्हणजे ईच रेसिपीला 10 मिनिटं अशी जर तुम्ही थोडीशी पकडला तर अर्धा तासात तुमचे हे दोन्ही रेसिपीज जे आहेत ते तयार होतात छानपैकी. वेळ काढावा लागणार नाही आपल्याला खूप जास्त. तर अशा छान छान रेसिपी अजून तुमच्याबरोबर या समरमध्ये शेअर करण्याचा विचार करते. तुम्हाला काही बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.